नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलाच रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला चमचमीत अशी कलेजी फ्राय कशी बनवायची ती दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आणि कमीत कमी साहित्यात होणारी ही कलेजी फ्राय बनवण्याची सोपी पद्धत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ही पावशेर कलेजी आहे, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता कलेजी स्वच्छ धुवून झालेली आहे। ह्याच्यासाठी लागणारे साहित्य बघू। इथे मी बारीक चिरलेले टोमॅटो आणि उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे। गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल ओतून घ्यायचे आहे। तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये 2-3 तमालपत्रे टाकून घेतली, थोडेसे खडे मसाले पण टाकले आहेत। आता याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। फक्त त्याचा कच्चा वास येईपर्यंतच परतून घ्यायचे आहे। कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे। याच्यामध्ये जे बारीक चिरून ठेवलेले टोमॅटो होते ते टाकून घेऊ। टोमॅटो पण याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची। आलं लसूण पण याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता हे सर्व व्यवस्थित परतून झालेले आहे। याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचे आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले 1 मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहेत। आता मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत। त्याच्यामध्ये जी आपण धुवून ठेवलेली कलेजी होती ती टाकून घेऊ। कलेजी पण आपल्याला व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकल्यानंतर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे सर्व मिक्स झालेले आहे। याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे। मिक्स करून ते गॅस कमी करून त्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे शिजू द्यायचे आहे। कलेजी शिजत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा। 10 मिनिटे झालेले आहेत। आपण एकदा झाकण उघडून बघूया। जर पाणी नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे पाणी ओतू शकता। आता इथे माझ्या कलेजीमध्ये पाणी आहे, त्याच्यामुळे मी ओतणार नाही। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। बघू शकता किती छान असा कलेजीला कलर आलेला आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून मी परत 10 मिनिटे शिजवून घेणार आहे। 10 मिनिटे झालेले आहेत। बघू शकता कलेजी पण आपली शिजलेली आहे। खूप छान असा कलर पण आलेला आहे आपल्या कलेजी फ्रायला, बघू शकता। आणि कलेजी पण शिजलेली आहे। आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून एका डिशमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते। अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि ही कलेजी फ्राय तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। ही कलेजी फ्रायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।